नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 7वा, ज्याचे नाव आहे सममिती. सममिती म्हणजे काय? आपण आरशासमोर समजा उभे राहिलो किंवा कुठल्याही काचेसमोर उभे राहिलो तर आपल्याला आपल्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसते. म्हणजेच काय? आरशामधले प्रतिबिंब हे आपली सममिती आहे. तर पाहूया सममिती म्हणजे काय, सममितीचा अर्थ काय, सममिती कशी ओळखली जाते. आपल्याला आयुष्यात किंवा दररोज येणाऱ्या अभ्यासामध्ये अशा कुठल्या संख्या आहेत किंवा कुठली अक्षरे आहेत जी सममिती दर्शवतात. तर चला पाहूया या धड्यामध्ये सममिती म्हणजे काय. सममिती म्हणजे आरशासमोर उभे राहा, तुमचे प्रतिबिंब हुबेहूब तुमच्यासारखे आहे. आरशापासून तुम्ही जेवढ्या अंतरावर आहात तेवढ्याच अंतरावर तुमची प्रतिमा दिसते. या प्रतिमेत बाजूंची अदलाबदल झालेली दिसते. म्हणजेच काय, आपल्या समजा खिसा आपल्या उजव्या बाजूला आहे तर आपल्याला तिथे समोर डाव्या बाजूला दिसते. असे आरशाच्या संदर्भात तुम्ही व तुमची प्रतिमा सममित असेल. म्हणजे तुम्ही जे उभे आहात आणि तुमची जी प्रतिमा तुम्हाला आरशात दिसते ते तुम्ही एकमेकांचे सममित आहात. प्रतिबिंब सममिती म्हणजे रिफ्लेक्शन सिमेट्री. जर आपण एखाद्या कागदावर आकृती काढली आणि तो कागद मधोमध दुमडला तर त्या आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांची तंतोतंत जुळतात. काय करायचं, आपल्याला आकृती काढायची आणि तिला मध्ये बरोबर मधोमध दुमडायची, तर त्याच्या दोन्ही बाजूला जे आपल्याला चित्र दिसते ते एकमेकांची तंतोतंत जुळते. अशा वेळेस ती आकृती सममित आहे असे आपण म्हणतो. त्या रेषेवर दुमडले असता आकृतीचे एकमेकांशी तंतोतंत जुळणारे दोन भाग होतात. म्हणजे आपण दुमडल्यानंतर आकृतीच्या दोन्ही बाजूला बघितले तर आपण तंतोतंत ती जुळते. त्या रेषेला सममित अक्ष असे म्हणतात. म्हणजे जी मध्ये जी आपण रेषा काढतो किंवा मध्ये जी आपण दुमडतो ते दुमडल्यानंतर तिथे रेषा बनते, ती असते सममित अक्ष. आणि या प्रकारच्या सममिती प्रतिबिंब सममितीला असे म्हणतात. म्हणजेच काय, अशा प्रकारे जी आपल्याला जे चित्र दिसतं त्याला आपण काय म्हणतो, प्रतिबिंबित सममिती असे म्हणतो. आपण काही इंग्रजी अक्षरे शिकलो, त्या अक्षरांमध्ये आपण कॅपिटल लेटर्स किंवा कॅपिटल अक्षरे काढतो. आता काही अक्षरे अशी आहेत ती स्वतःशीच प्रतिबिंब सममिती दाखवते, म्हणजेच काय, रिफ्लेक्शन सिमेट्री दाखवते. तर आता कुठली अशी अक्षरे आहेत ते पाहून घेऊया. इथे पाहिलं तर ए ला बरोबर मधेमध आपण जर एक दुमडला, ए आपण कागदावर काढू आणि त्याला मधेमध दुमडला तर दोन्ही बाजूला आपण एक ते सेम किंवा सारखेच चित्र आपल्याला दिसते. म्हणजेच काय, हा एक सममिती आहे. तसंच एच ला आणि एम लाही आपण बरोबर मधेमध जर आपण कागदावर लिहिले आणि त्याला दुमडले तर आपल्याला ते दोघं एकमेकांचे दोन्ही बाजू जर पाहिले ते सारखेच दिसतात. म्हणजेच इंग्रजी म्हणजे या अक्षरांचा एकच अक्ष असतो. एक्स, एच आणि आय या अक्षरांना सममितीचे दोन अक्ष असतात. म्हणजेच काय, एक्स ला आपण उभे किंवा आडवे दुमडा, एच ला सुद्धा उभे किंवा आडवे दुमडा, आय ला सुद्धा उभे किंवा आडवे दुमडा, तुम्हाला दोन्ही बाजूला जे चित्र दिसेल ते सारखेच दिसेल. म्हणून आपण एक्स, एच आणि आय या अक्षरांना सममितीचे दोन अक्ष असे लिहितो. तर चला आता सोडूया या धड्यावरचा सराव संच. खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा. एकापेक्षा जास्त सममित अक्ष कोणत्या आकृतीत आहेत ते पाहूया. तर आपल्याला ह्या चित्र दिलेले आहेत. हे पाहू शकता, इथे जर आपण त्याला कागदावर काढले आणि इथे बरोबर त्याला दुमडले तर आपल्याला एक अक्ष भेटेल. तसेच आपण बरोबर इथे जर आपण दुमडले तर याचे दोन अक्ष मिळतील. म्हणजेच काय, याला एकापेक्षा दोन अक्ष आहेत. याला आपण इथे दुमडा, इथे दुमडा किंवा इथे दुमडा तर तुम्हाला दोन किंवा तीन अक्ष भेटतील. तसेच याचेही आपण करून पाहूया, आपल्याला किती अक्ष भेटतात ते कळतील. तिथे पाहिले ते आपल्याला इथे दोन सममित अक्ष भेटले, इथे आपल्याला तीन सममिती अक्ष भेटले, इथे आपल्याला फक्त एकच भेटले कारण याला जर उभेच दुमडले तरच आपल्याला दोन्ही बाजू सारख्या दिसतील. आणि इथे आपल्याला चार सममिती अक्ष भेटले कारण उभे, आडवे, तिरपे आपण जर दुमडले तर आपल्याला उत्तर किंवा आपल्याला दिसणारे चित्र दोन्ही बाजूला सेमच असते किंवा सारखेच असते. म्हणून याला चार सममिती अक्ष आपल्याला भेटले. आता दुसरा प्रश्न आहे, वहीवरती इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा, त्यांच्या सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा. कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असणारे अक्षरे कोणती. तर आपण यांची प्रश्नांची उत्तरे आपण सोडवू.
पहिले म्हणजे सममिती अक्षर काढता येते अशी कॅपिटल अक्षरे आहेत ABCDEHIKMOTUVWX आणि Y. तर ह्या आपल्याला कॅपिटल अक्षरांचेच इंग्रजीतल्यांचे सममिती अक्षर काढता येते. आता यापैकी कुठल्या अक्षरांना एक किंवा एकापेक्षा जास्त सममिती अक्षर काढता येतात ते पाहू. तर एकापेक्षा जास्त सममिती अक्षर असलेली कॅपिटल अक्षर आहेत HIOX. आता पाहूया एकापेक्षा जास्त सममिती असलेले अक्षर कोणती ती. तर एक सममिती असलेले अक्षरे आहेत ABCDEKMTUVW आणि Y. दोन सममिती असणारे HI आणि X. असंख्य सममिती असणारे म्हणजे O आणि एकही सममिती अक्षर असणारे अक्षर आहेत FG JLN QP RS आणि Z. आता आपण सोडवला सराव संच 20. या पुढच्या धड्यामध्ये आहेत आलेख कागदावर आपल्याला सममित आकृत्या काढायच्या. तर कशा काढायच्या आपण बघू. पहिले काम करू. आलेख कागदावर रेषा L च्या डाव्या बाजूस एक रेख AB काढली. तर आपली ही रेषा आहे L आहे, त्याच्या डाव्या बाजूलाच एक रेषाखंड किंवा रेष AB काढली. रेषा L पासून बिंदू A जेवढ्या अंतरावर तेवढ्याच अंतरावर रेषा L च्या उजव्या बाजूला दुसरा बिंदू A घ्या. तर जितके अंतर सोडून बघा हे असते एक एकक आणि या एक एककाला बरोबर 10 रेषांनी विभागलेले असते. तर 10 रेषांचे मिळून एक एकक बनते. तिथे किती एकक सोडून आपल्याला A हा बिंदू आहे तर 2 एकक सोडून. तर इथे त्याच्या डाव्या ह्या रेषा L च्या डाव्या बाजूला 2 एकक सोडून आपल्याला A बिंदू आहे. तर उजव्या साईडला आपण उजव्या बाजूला पण 2 एकक सोडून आपल्याला नवीन बिंदू घ्यायचे, त्याचं नाव दिले A'. त्याचप्रमाणे रेषा L पासून B बिंदू जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतर रेषेच्या L च्या उजव्या बाजूला आपण B बिंदू घेऊया. आता इथे पोचा किती, इथे मोजा किती एकक सोडून आपला B बिंदू आहे. डाव्या बाजूला हा झाला 1 एकक, हा झाला 2, हा 3 आणि हा 4. तर 4 एकक सोडून आपला B बिंदू आहे. तसंच आपला डाव्या बाजूला होता तर आपला उजव्या बाजूला आपला B बिंदू काढायचा, पण तो 4 एकक सोडून म्हणजे 1 2 हा 3 आणि हा 4. तर चौथ्या एककावर आपण B' हा नाव दिले. A' आणि B' हे अनुक्रमे बिंदू A आणि B यांचे प्रतिबिंब आहेत आणि रेषाखंड A' B' हे रेषा L च्या संदर्भात रेषाखंड AB चे प्रतिबिंब आहे. तर रेख A' B' व रेख AB हे सममित आहेत. तर तुम्ही पाहू शकता जितके अंतर डाव्या बाजूला सोडले तितकेच अंतर उजव्या बाजूला सोडले. तर आपण पाहू शकता जी AB रेषा भेटली आणि जी AB रेषा होती आणि जी A' B' ही रेषा भेटली ते एकमेकांचे सममित भेटले. तर यावरती आपला सराव संच 21 आहे. तर यामध्ये काय प्रश्न दिलाय, पुढे काही आकृत्या व त्यांच्या जवळच्या रेषा काढल्या आहेत. ही L रेषा काढली आहे म्हणजे बरोबर त्यांचा मधोमध. ती रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आकृती काढून सममित आकृत्या पूर्ण करा. म्हणजेच काय, इथून आपल्याला मोजायचे हा बिंदू, हे सगळे बिंदू या रेषेपासून किती उंचीवरती आहेत किंवा किती एकक सोडून आहेत, तितकेच एकक आपण त्याच्या खाली सोडून तिथे ते बिंदू ठेवायचे आणि त्या दोन बिंदूंना आपण रेषाने जोडायचे. तर आपल्याला ह्या आकृतीची सममित आकृती किंवा सममिती आकृत्या भेटतील. तर इथे पाहू शकता आपण बरोबर तितकेच अंतर सोडून खाली बिंदू लिहिले आणि त्या सगळ्या बिंदूंना आपण जोडले, तेव्हा आपल्याला वरची आकृती बरोबर खालची आकृती सममित आकृती भेटली. तसेच आपण सगळ्यांमध्ये केले. तर आज आपण काय शिकलो, आपण शिकलो सममिती म्हणजेच सिमेट्री. आपण इंग्रजी अक्षरांमधले सिमेट्री पाहिली, आपण आकृत्या काढल्या, त्याची सिमेट्री आपण काढलो कशावरती, आलेख कागदावरती. तर येणाऱ्या पुढच्या धड्यात आपण शिकणार आहोत आलेख कागदचा वापर कसा करायचा आणि आलेख कागद काय असतो, म्हणजेच आपण धडा घेणार आहोत स्तंभालेख. तोपर्यंत आपण थांबूया इथेच.